मित्रहो नमस्कार. मी गणेश गाडगे आणि मी सध्या आलेलो आहे माझ्या आवडत्या शहरात म्हणजेच कोल्हापुरात. कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा आणि तांबडा पांढरा म्हटलं की कोल्हापूर हे समीकरण सर्वश्रुत आहे. तर कोल्हापुरात आल्यानंतर पाठीमागं दिसणाऱ्या श्रीकृष्ण डिलक्स या हॉटेलमध्ये मी तांबड्या पांढऱ्या रश्श्याची टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे. तर आता आपण पाहूया कोल्हापुरातल्या या ऑथेंटिक हॉटेलमधल्या तांबड्या पांढऱ्याची नक्की टेस्ट कशी आहे. हॉटेलमध्ये पाय ठेवल्यानंतर समजलं हॉटेलमध्ये तर ढीग गर्दी आहे, ढीग. अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. अर्ध्या तासाची वेटिंग केल्यामुळं आमचा मोंटी भुकेनं पुरता व्याकुळ होऊन गेला होता. आणि शेवटी ती आमच्या टेबलावरती आलीच. आपल्याला न्याय देणारा कोणतरी आला आहे या भावनेनं बहुतेक थाळी सुद्धा भारावून गेली असेल. मग आता सुरुवात कुठून करायची हा प्रश्न मनात होता. तेवढ्याच तांबड्या रश्श्यानं सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय सार्थकी सुद्धा लागला. घशाला सेक देत आत्म्याला तृप्त करण्याचं काम या तांबड्या रश्श्यानं नक्कीच केलं होतं. आता पांढऱ्या रस्स्याची वेळ आली. आहा, हा पांढरा रस्सा नव्हता तर हे पांढरं सोनं होतं, सोनं. मटन फ्राय खाल्ल्यानंतर समजलं की असलं ओरिजिनल आणि ऑथेंटिक मटन हे फक्त आणि फक्त कोल्हापुरातच मिळू शकतं. मटन हे अतिशय ज्युसी होतं. आणि बघून ताटात माझ्या नळी फुलली माझ्या मनाची कळी. माझ्या ताटात साक्षात नळी आली होती आणि त्या नळीला न्याय देण्याचं काम हे मी केलंच पाहिजे याची मला जाणीव होती. त्यामुळं मी नळीला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम केलं. संपलेला तांबडा पांढरा रस्सा पुन्हा एकदा बदाबदा वतून घेतला आणि घशाला कडकडीत असा शेक दिला. मटण खाऊन खाऊन आम्ही भातावरती आलो आहे हे मान्य करून जेवण संपवलं.